आमच्या महापुरुषांना आम्ही कधी समजून घेणार आहोत का नाही, हा आमच्या महाराष्ट्रापुरचा, आमच्या भारतापुरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आम्ही त्यांना जातीमध्ये वाटून घेतलंय. कोणी पंथात वाटतंय, कोणी जातीत वाटतंय, कोणी धर्मात वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, गाडगेबाबा धुळ्यांचे. अरे पण यांचे विचार सगळ्यांचे होते, हे आम्हाला कधी समजणार आहे का? यांच्या विचारांना, यांच्या आचारांना आदर्श मानून या मातीतला माणूस खऱ्या अर्थानं उभा राहिला, हे आम्ही कधीतरी समजून घेतलं पाहिजे. दुर्दैव आहे, महाराष्ट्रामध्ये शिवजयंती 3-3दा साजरी होते. कुणाचे शिवाजी महाराज तारखेनुसार जन्माला येत आहे, कुणाचे तिथीनुसार जन्माला येत आहे, कुणाचे परंपरेनुसार जन्माला येत आहे. अरे पण एक दिवस ठरवला पाहिजे ना. छत्रपती, लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की शिवजयंती वर्षाचे 365 दिवस साजरी केली तरी ती कमी आहे. पण एक दिवस ठरवला तर पाहिजे, कधीतरी बघितलं पाहिजे. जर तिथीनुसार साजरी झाली शिवजयंती तरी महाराष्ट्रामध्येच होईल, पण तारखेनुसार झाली तर जगभरात शिवजयंती साजरी होईल. मग आम्ही काय बघतोय, आम्ही काय करतोय? आम्ही हे कधी अभ्यासलंय काय? आम्ही हे अभ्यासच नाही. उलट शिवाजी महाराजांच्या कधी जयंतीवरून वाद आहेत, कधी गुरुवरून वाद आहेत, कधी इतिहासावरून वाद आहेत, कधी वाघ्या पुत्रावरून वाद आहे. अरे चाललंय काय? ज्यावेळेस इतिहासाची पानं चालली गेली ना आणि इतिहासाची पानं वाचायला सुरुवात झाली, त्यावेळी आमच्या डोक्यात हे सगळं यायला लागलं. जेव्हा बघितलं त्यावेळी समजलं कोण आहे वाघ्या पुत्रा, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, का झालं प्रकरण, का पाडला गेला पुतळा. आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जेव्हा गेलो तेव्हा लक्षात आलं 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले पहिल्यांदा रायगडावर गेले. आणि रायगडावर गेल्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि ती समाधी बांधण्याचा संकल्प महात्मा फुलेंनी सोडला. आणि महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये येऊन या बहुजन बांधवांना एकत्र करून समाधी बांधण्याचा संकल्प सोडला. पण दुर्दैवानं 1890 साली ज्योतिरावांचं निधन झालं आणि रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी काही बांधली गेलीच नाही. त्यानंतर 1895 साली बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यामध्ये शिवाजी स्मारक समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचा निर्धार टिळकांनी केला. आणि गोरगरीब बहुजन बांधवांकडून पैसा गोळा करायला सुरुवात झाली. पैसा गोळा व्हायला लागला. तब्बल 2 लाख रुपये गोळा झाले आणि हे 2 लाख रुपये पुण्याच्या डेक्कन बँकेमध्ये ठेवले गेले. आणि 7 महिन्यामध्ये बातमी समजली, पुण्याची डेक्कन बँक बुडाली, सगळा पैसा बुडाला. एका चांगल्या कामाचा विचका झाला. 1920 साली टिळकांचं निधन झालं, तोपर्यंत रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी काही बांधली गेलीच नाही. आणि ही गोष्ट तत्कालीन काळातल्या इंग्रज गव्हर्नरला बघवली जाईना आणि म्हणून इंग्रज गव्हर्नरनं निधी मंजूर केला आणि 1926 साली रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधली गेली. आणि त्याच वेळी या इंग्रज गव्हर्नरनं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला त्यांच्या पत्नीची म्हणजे सईबाईंची एक छोटीशी समाधी उभारली आणि ही समाधी त्या ठिकाणी उभारली गेली. पण त्याच काळामध्ये राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं होतं आणि त्या राजसन्यास नाटकामध्ये एक वाघ्या नावाचं काल्पनिक कुत्र्याचं पात्र जन्माला घातलं होतं आणि असं लिहिलं होतं की शिवाजी महाराजांकडे वाघ्या नावाचा एक कुत्रा होता आणि या कुत्र्यानं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेमध्ये उडी घेतली आणि चितेमध्ये उडी घेऊन हा कुत्रा मरण पावला. आता हा कुत्रा काल्पनिक एवढ्या करता की कुत्रा माणसासोबत नाचू शकतो, बागडू शकतो, फिरू शकतो, आनंदाने उड्या मारू शकतो, पण चितेमध्ये उडी घेऊ शकत नाही. कारण चितेमध्ये उडी घेतल्यावर अंगाला चटका लागल्यावर बाहेर पडावं हे शरीरशास्त्र आहे. त्या काळामध्ये महिला सती जायच्या. किंबहुना ज्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याची आयुष्यभर साथ सोबत केली त्या स्त्रीला पतीच्या मृत्यूनंतर जिवंतपणे सती पाठवलं जायचं. पण सती जायला ती स्त्री स्वतः मनानं तयार नसायची. मग तिला कधी मारलं जायचं, कधी बेशुद्ध केलं जायचं, कधी तिला बांबूचे फटके दिले जायचे, तर कधी तिचा आवाज ऐकायला येऊ नये म्हणून त्या वाद्यांचा गजर केला जायचा आणि त्या स्त्रीला जिवंतपणे सती पाठवलं जायचं. म्हणजे ज्या नवऱ्याची आयुष्यभर साथ देणारी स्त्री ती सुद्धा जिवंतपणे सती जात नव्हती. अशा वेळी तो तर कुत्रा आहे, तो चितेमध्ये उडी मारलाच कसा. पण हे सगळं आम्हाला काही समजलं नाही आणि त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला काल्पनिक कुत्रा तो शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर उभा केला गेला. हा काल्पनिक खऱ्या अर्थानं अजून एवढ्या कथा की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाला तर 3 पुस्तकं महत्वाची मानली जातात. त्याच्यामध्ये एक आहे राधा माधव विलास चंपू, दुसरा आहे शिवभारत आणि तिसरा आहे जय जय शकावली. यातल्या एकाही पुस्तकामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. इंग्रज दस्तावेज, मोगल दस्तावेज, पोर्तुगीज दस्तावेज, फ्रेंच दस्तावेज याच्यामध्ये एकाही पुस्तकामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. 1928 साली वी.बा. जोशी यांनी रायगडावर प्रदीर्घ असं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये सुद्धा वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही. मग या कुत्र्याला जन्म घातला कुणी?
राम गणेश गडकऱ्यांनी राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये हे वाघ्या नावाचं पात्र रंगवलं आणि त्या काळामध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष असलेल्या नची केळकर यांनी पैसा गोळा केला आणि गोळा केलेला पैशाचा विनियोग करावा कुठं आणि म्हणून या नची केळकरांना दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी रायगडावर या वाघ्या नावाच्या पुतळ्याची समाधी उभी केली. आणि कधी जर बांधवांनो रायगडावर गेलात ना तिथे जाऊन बघा ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीच्या समोर वाघ्या नावाच्या पुतळ्याची समाधी आहे आणि वाघ्या पुतळ्याची समाधी ही शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा तब्बल 6 इंच जास्त मोठी आहे. आम्हाला नाही समजलं, आम्ही नाही बघितलं, हे आमच्या डोळ्यासमोर नाही आलं. एक साधी गोष्ट आहे, आपल्या घरासमोर गाडी लावलेली असते आणि त्या गाडीजवळ एखादा कुत्रा येऊन उभा राहिला ना तर हातामध्ये दगड घेऊन त्या कुत्र्याला 4 शिव्या देतो आम्ही. पण गेल्या कित्येक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर तो वाघ्या नावाचा कुत्रा आणून उभा केला, आम्हाला नाही समजलं. आमचे राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे यांच्या माध्यमातून त्यांनी वाघ्या कुत्र्या संदर्भातच्या खऱ्या कथा पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणल्यात. आम्ही त्या कधीतरी बघितल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, आमच्या मुलांना सांगितल्या पाहिजे. हे आम्ही खरं प्रबोधन समाजामध्ये जनतेमध्ये घडून आणलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे, आमच्या लोकांना नाही समजलं. आमची माणसं आजही कर्मकांडात अडकली आहेत. खरे शिवाजी महाराज, खरे तुकाराम महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आमच्यासमोर आधी कधी आलेच नाही. आम्ही हा खरा इथे त्यांचा कधी चाललाच नाही. तुकाराम महाराज सांगायचे, फिरकी धोंडा पाणी देव रोकड असत नाही. त्या तुकाराम महाराजांना आम्ही वैकुंठ अभंगात शोधण्याऐवजी वैकुंठामध्ये जाऊन शोधतोय. आमची लोक जगिकीकडे चंद्रावर जायचा विचार करताय आणि आमची लोक आजही पत्रिकेमध्ये मंगळ शोधताय. तो लोक शिकतायत, मोठी होत आहेत, शिकतायत, इंजिनियर होत आहे, कोणी डॉक्टर होत आहे, कोणी वकील होत आहे, कोणी इंजिनियर होत आहे, कोणी प्राध्यापक होतोय, मोठमोठे बंगले बांधतायत, 4 चाकी गाड्या घेऊन फिरतायत आणि त्या गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची टाकताय. अरे मग आम्ही शिकलोय काय? आम्ही घेतलंय काय? आम्हाला समजलेत का तुकाराम महाराज? आम्हाला समजलेत का गाडगे बाबा? ते गाडगे बाबा आम्ही नाही समजून घेतले. जगाच्या कुठल्याही शाळेत शिकायला नाही गेलेला माणूस आम्हाला खरा धर्म शिकवून सांगत होता. त्या गाडगे बाबांना आम्ही ग्रामस्वच्छतेपुरतं मर्यादित ठेवलं. सायंकाळची वेळ आहे, गाडगे बाबा एका गावामध्ये आलेत आणि गावात आले असताना एका ग्रामस्थानं गाडगे बाबांना ओळखलं. गाडगे बाबांना जवळ आला आणि बाबांना म्हणतो, बाबा नमस्कार, केव्हा आला? आत्ता आलायत का? आणि गाडगे बाबांचा थोडे बाबा आत्ता आलो का, जरा जाऊन पडतो मंदिरामध्ये आराम करतो. आणि हा ग्रामस्थ म्हणतो, बाबा थांबा, मंदिरात चाललाय ना तेव्हा तो दर्शन घ्या. आणि बाबा थांबा म्हटले, मी एक दिवा आणतो. गाडगे बाबा म्हटले, कशाला? अरे बाबा मंदिरामध्ये अंधार आहे, देव दिसला तर पाहिजे, दिवा आणतो ना. आणि गाडगे बाबा हसले, त्या माणसाचा हात धरला, त्याला सांगितलं, अरे बाबा तुझा देव बघाले जर दिवा लागते तर देव मोठा का दिवा मोठा रे? ते गाडगे बाबा आमच्या समोर आलेत का? ते तुकाराम महाराज आम्हाला समजलेत का? हे आमच्या मुलांना आम्ही समजून सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन विज्ञानवादी आहे. ते शिवाजी महाराजांच्या समोर आले पाहिजेत, आमच्या मुलांना समजून सांगितले पाहिजेत. तो पराक्रमी वारसा या मातीमध्ये कित्येक लोकांनी जपला. उमाजी नाईक आहे, सुभाषचंद्र बोस आहे, क्रांतिसिंह नाना पाटील आहे, भगतसिंग आहे. आम्हाला हे नाही माहीत पडलं, आमच्या मुलांनाही आम्ही सांगितलं पाहिजे. कोण आहे भगतसिंग, कोण आहे शिवाजी महाराज, कोण आहे उमाजी नाईक, कोण आहे सुभाषचंद्र बोस. हे ज्यावेळी आम्ही चालतो अभ्यास करू त्यावेळी लक्षात येतं, भगतसिंग आमच्या समोर आला, तो अर्धवट आला. एक क्रांतिकारक, सशस्त्र क्रांतिकारक म्हणून भगतसिंग समोर आलाय. पण लक्षात घ्या, जगातलं सगळ्यात मोठं उपोषण, अहिंसात्मक उपोषण भगतसिंगाच्या नावावर जागतिक रेकॉर्ड म्हणून नोंदलं गेलंय, तो आमच्या समोर आला नाही. वयाच्या 15व्या वर्षापासून लेखक असलेला भगतसिंग आपल्या 23 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगतसिंगानं 4 पुस्तकं लिहिली. आमच्या मुलांना माहित नाही. अरे फाशीची वेळ जवळ आली आहे, फाशीचा दिवस उगवतोय आणि फाशीच्या दिवसाच्या आदल्या दिवशी भगतसिंगाचे वकील प्राणनाथ मेहता भगतसिंगाजवळ आले आणि भगतसिंगाला विचारलंय, भगतसिंग तुम्हाला उद्या फाशी होणार आहे, मग भगतसिंग तुमची शेवटची इच्छा काय आहे ती तरी सांगा. आणि भगतसिंगांनी या प्राणनाथ मेहताला काय सांगावं? भगतसिंग सांगताय, मेहता साहेब माझी शेवटची इच्छा एकच आहे, तुम्ही मला वाचायला पुस्तक आणून द्या. त्या प्राणनाथ मेहतांनी डोक्याला हात लावला, विचार करताय. त्या भगतसिंगाला सांगताय, अरे भगतसिंगा ती पुस्तकं कसली वाचतोस, तुला पुस्तकं वाचून आता काय उपयोग? अरे भगतसिंगा तू काहीतरी खायला माग, काहीतरी सांग, तुला काय पाहिजे, कोणाला भेटायचंय, पुस्तकं वाचून उपयोग काय? आणि भगतसिंगानं सांगितलं, मेहता साहेब पुस्तकं उपयोगाकरता वाचायची नसतात, पुस्तकं आपल्याला जगायला शिकवतात. आणि मेहता साहेब मला कमीत कमी मरताना तर कळेल की मी तत्वांसोबत जगलो, हे पुस्तकं मला सांगतील. आमची मुलं वाचतायत का पुस्तकं? आमची माणसं मुलांना आणून देतात का पुस्तकं? वाचन संस्कृती आम्ही जोपासतोय का? परवा एका व्याख्यानामध्ये मी सहज प्रश्न विचारला, 12वीच्या वर्गातली मुलं होती, 10वीच्या वर्गातली मुलं होती, सहज प्रश्न विचारला, अरे मुलांनो भगतसिंग कोण होता तुम्हाला माहितीये का? आमच्या एका पोरानं उत्तर दिलं, ते उत्तर ऐकून चक्कर यायची वेळ आली. आमचा मुलगा सांगत होता, सर मला माहितीये म्हटल्या भगतसिंग कोण होता. अरे म्हटलं सांग. आणि मुलांना सांगितलं, म्हटलं आधी मनोज कुमार होता, आता अजय देवगण आहे. आम्ही काय देतोय मुलांना?
आम्ही काय घेतोय मुलांना? अरे फाशीची वेळ झाली आहे, जवळ आली आहे, फाशीचा दिवस उगवला आहे आणि भगतसिंगाचे आई वडील भगतसिंगाला भेटायला आले आणि भगतसिंगाचे आजोबा अर्जुन सिंग भगतसिंगाजवळ आली आहे. आपल्या नातवाच्या केसातून बोटं फिरवली आणि हा म्हातारा निस्तब्ध झाला. बोलावं काय? वडील किशन सिंग जवळ आले, मुलाजवळ आले, मुलाला डोळा भरून बघितलं आणि डोळ्यातून अश्रू उकळले आणि बाजूला जाऊन बसले. अरे काय बोलावं? 23 वर्षाचा तरुणा बांध पोर देशाकरता प्राणाचं बलिदान करतोय, डोळ्यासमोर मरणाला सामोरं जातोय. बोलावं काय या बापानं? आणि आई विद्यावती देवी जवळ आल्या आणि भगतसिंगा जवळ आल्या. भगतसिंगाच्या डोक्यावर हात फिरवला आणि आईच्या अश्रूचा बांध फुटला आणि विद्यावती देवी ढसा रडताय. आणि हे दृश्य बघितलं भगतसिंगानं आणि भगतसिंगानं काय म्हणावं? भगतसिंग काय सांगतोय आपल्या आईला? भगतसिंग म्हणतोय, माँ तू रोना नहीं, माँ तू रोना नहीं, नहीं तो लोग कहेंगे कि भगतसिंग की माँ रोती थी. आणि त्या आईनं काय सांगावं? त्या आईनं अश्रू पुसले आणि भगतसिंगाला सांगते, बेटा भगत मी रडत नाही, बेटा मी रडणार नाही, पण लक्षात ठेव तू सुद्धा फासावर जाताना इन्कलाब जिंदाबाद म्हणायला विसरू नको. कोण शिकवतंय? आई शिकवतीये भगतसिंगाला. आणि हा संवाद जर त्या तुरुंगांच्या भिंतींना जीव राहिला असताना आणि त्यांनी जर का ऐकला असताना तर त्या भिंती सुद्धा कधीच गळून पडल्या असत्या. आम्ही हे संस्कार दिलेत का? आम्ही झालोय का त्या विद्यावती देवी? आम्ही झालोय का त्या जिजाऊ? आम्ही झालोय का त्या रमाई? आम्हाला व्हायला पाहिजे आज सावित्री. आणि आमच्या माता ज्यावेळी आपल्या मुलांना हे सगळं समजावून सांगतील ना, त्यावेळी या मातीमधलं परिवर्तन दूर नाही. या मातीमध्ये शिवाजी राजा, बळीराजा, संभाजी राजा, आमचे बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, गाडगे बाबा ही सगळे महापुरुष पुन्हा एकदा विचारांनी जन्माला येतील आणि तो दिवस खऱ्या अर्थाने या भारतासाठीच नाही तर जगाकरता परिवर्तनाची नांदी ठरेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.